पोलीस कंट्रोल रूमला एक निनावी कॉल आलेला होता, ज्यामध्ये मातोश्रीच्या बाहेर हल्ला करणार आहेत काही तरुण अशी माहिती देण्यात आलेली होती. काय प्रतिक्रिया द्याल? आपल्याला माहिती आहे सर्वांना, आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर आपली चॅनल सगळ्यांची पाहिली तर हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असो किंवा महाराष्ट्राचे मंत्री असो, त्यांना उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही आणि दिवस मावळत नाही. इतकंच नव्हे, त्या देशाचा पंतप्रधान पण मुंबईमध्ये महाराष्ट्रात आले का त्यांना उद्धव साहेबांची नक्की आठवण येते. कोणीही उठायचं, टीका टिप्पणी करायला उद्धव साहेबांच्या शिवाय त्यांना दुसरा कोणीही राजकीय व्यक्ती आता दिसत नाही. याचाच दुसरा अर्थ असा होतो की या देशामध्ये उद्धव साहेब हे भारतीय जनता पक्षाला अत्यंत अडचणीचा मुद्दा आहेत. उद्धव साहेबांवरती असणारं प्रेम, उद्धव साहेबांच्यावरती असणारं हिंदूचं प्रेम हे त्यांना अडचणीचं वाटते आणि मग उद्धव साहेब हा त्यांच्याकरता अतिशय नाजूक असा विषय आहे. म्हणून ह्यापूर्वी बाळासाहेबांच्याकरता देखील असे अनेकदा प्लॅन आखले गेले, फोन आले गेले, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं, या देशातल्या हिंदूंचं असणारं अभेद्य कवच बाळासाहेबांच्या सोबतचं आणि गोरगरीब जनतेचे असणारे आशीर्वाद बाळासाहेबांचा केस देखील वाकडा करू शकले नाहीत. आदरणीय उद्धव साहेबांना देखील गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत, शिवसैनिकांचं कवच आहे, तमाम जनतेचं त्यांना आशीर्वाद आहे. त्यांच्यावरती केलेला हल्ला, त्यांच्या करण्यात केलेला प्रयत्न हा बुमरँग होऊन उलटल्याशिवाय राहणार नाही आणि असा कोणी प्रयत्न केला तर त्याला आम्ही शिवसैनिक सोडणार नाहीत. बघू पुढे काय होते. नाही, मला माहिती मिळाली नाही, पण जरूर मी आज आग लागली होती तिथे आलेलो आहे. आपण पाहताय, मी आत्ता गेल्यावरती या संबंधातली माहिती घेतो आणि आम्ही